की नायगाव परिसरातील पहिली अशी स्पर्धा असेल, त्यामध्ये एवढं चांगलं आयोजन, एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफीज आहेत आणि सर्व काही नेटकं साफ सुथरं आपल्याला पाहायला मिळते. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल पाटील ठरला गेला एक बेस्ट ऑलराऊंडर. टीम पथू पॅकर्स अंकुश म्हणजे दत्ताली जुचंद्रचा. TR नागले आता मात्र फिल्डिंग सेटअप करायचे आहे. साईश 11 वाकीपाडा टीमचे 2 आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. रुपेश मोरे आणि रवी डवले. कालच्या दिवसात 5 चेंडूत 5 षटकार ठोकण्याचा विक्रम राहिला आहे, तो म्हणजे रवी डवलेच्या नावावरती. आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधून खेळत असताना KPLचं मैदान आणि 5 चेंडूमध्ये 5 षटकार जो खेळाडू ठोकतो त्या संघाला 15 टी-शर्ट्स देण्यात येत आहेत. हा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. TR नागले प्रथम क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या मध्ये जरूर दिसणार आहे आणि दुसरा बाजू जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना साई शिलेबर बाकीपाड्या संघाला आपण जरूर बघतायत. रवी डवले आणि रुपेश मोरे ही सरमीची जोडी. चार ओव्हरचा हा देखील मॅच आपल्याला पाहायला मिळतो. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळते. टेनिस बॉल एक हेवी बॉल म्हणून या चेंडूकडे सातत्याने पाहिलं जातं आणि संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर याच चेंडूंचा वापर केला जातोय. चला TR नागले संघाला विनंती करतो एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. यस 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. TR नागले संघ जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ आहे आणि साईक्स 11 वाकीपाडा संघ आता त्यांच्या विपक्षात कशा प्रकारे खेळताना दिसेल हे मात्र पाहणं महत्वाचं राहील. स्ट्राईक एंड वरती रवी डवले, नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश मोरे. पंचांचा इशारा आलाय. मॅच करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. यश आहेत. पहिला बॉल जबरदस्त लाईन होती. अपील त्या ठिकाणी पहा किती उत्साहवर्धक अपील त्या ठिकाणी झाली, परंतु आत्मविश्वास तितकासा कमी पाहायला मिळाला. याच कारणाचा पहिला बॉल डॉट. यशने पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल आणि पहिला बॉल जाते डॉट. आता मात्र लाईन थोडीशी खराब आहे. त्याच कारणानं जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर हा बॉल वाईट. जर टीम BVA चॅम्पियनचे समर्थक असतील, जर आयवा कॅच जर घेतला षटकाराच्या बाहेर जर कॅच मध्ये परिवर्तित केला गेला झेल तर त्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निशान म्हात्रे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज देण्यात येईल. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. फुल टॉस बॉल होता. फटका इथे फसला होता. मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतीला धावा 6. येतोय षटकार. थँक्यू डीजे. अजिंक्य स्पोर्ट्स संघ या संघाच्या माध्यमातून खेळताना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसत नाही. त्याच कारणानं साईश 11 वाकीपाडा संघाने मैदानाच्या आतमध्ये आज संघ उतरलेला आहे. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. घुटना टेक सिक्सर देख. रवी डवलेच्या बॅट मधून आलेला आणखीन एक षटकार. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा
दादा नायगाव जुचंद्र गावची शान. थँक्यू. मागचा पाय वाकवत असताना चांगला फटका सजवला गेला रवीच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार आला. क्या बात आहे. रवी जबरदस्त. कालच्या दिवसात 5 बॉल मध्ये 5 षटकार मारलेत याही स्पर्धेमध्ये. तशा प्रकारची खेळी पाहायला मिळेल का हे पाहणं महत्वाचं आहे. 13 धावा 3 चेंडू फेकून झालेत. याही वेळेला फटका मात्र मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज जात आहेत. कॅच ड्रॉप या ठिकाणी जरूर होताना दिसते. कुठेतरी दडपण होतं रवीवरती. आता कॅच जाईल, इथून विकेट जाईल, परंतु कॅच झालेली आहे. ड्रॉप. रवी डवल्या दिलेली आहे संधी. 4 चेंडू ज्याने 13 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बनवलेले आहेत आणि जवळपास विचार जर केला तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत. चौदा धावाला फटकावरती आहेत रुपेश मोरे. ऑन स्ट्राईक. वरती विकेटने बॉलर तयार झालेत. पहिला बॉल फेस करते रुपेश. पहिला बॉल हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय. डाऊन दी बॉल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात निशांत. सुंदर झेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. साईज 11 वाकीबाळ टीमला. रुपेश मोरे 0 का हिरो. गोल्डन डक. करोडो झालेत क्या. असा आहे हो तो वनमॅन त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. सांगतोय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग नमला. थँक्यू डिझे. पुणे एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं वेलकम, सुस्वागतम असेल. मात्र स्पोर्टचे प्रोप्रायटर कल्पेश म्हात्रे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. त्यांचं देखील फार मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. नेहमीच चांगला सपोर्ट त्यांना राहतो. तो म्हणजेच निशांत यांना मात्र स्पोर्टच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सेकंड वरती कल्पेश. पहिला बॉल फेस करत असताना चांगला फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. एक धाव तर जरूर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. त्याचाच फायदा घेत असताना कल्पेशने पाहिलं गेलं या बॉलवरती जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा रीतीने जर पाहिलं तर या 2 धाव्याने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 16 धावा धावफटकावरती जोडल्या जात आहेत. 1 विकेट गेले. प्रथम बॉलिंग करत असताना साईश 11 वाकीपाडा टीम. दादाचा भारी हा मैतर त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाते त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनमॅन त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो. थँक्यू डिझे. पुणे एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. निशांत म्हात्रे अँड ऑल टीम च्या माध्यमातून घेतलेली ही संपूर्ण मेहनत आपण जरूर बघतायत. डब्ल्यूडब्ल्यूला एक संधी दिलेली आहे. संधीचं सोनं होईल का. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट थोडीशी खालून राहिले. चेंडू वरतून निघून गेला आणि त्याच कारणाचा पहिला बॉल डॉट. नी
नील यांना आपण बघताय नंबर 2च्या षटकामध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर शफल झाले. हेच पाहत असताना या बॉलवरती जर पाहिलं तर लेग बाईच्या माध्यमातून एक धाव ही अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या पोहोचते धावफटकावरती 17 धावा, 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रथम बॅटिंग करतात सर साईश 11 वाकीपाड्या संघाला आपण जरूर बघतायत. ऋतिक म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगले क्रिकेट नेहमीच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या माध्यमातून खेळत असताना हे प्रत्येक खेळाडू आपण पाहिलेत, परंतु आज साईश 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला गेला, परंतु मिडल होताना दिसत नाही चेंडू आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर ऑन साइडला चेंडू निघून जातो. डीप विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. या बॉलवरती एकच धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून 18 धावा. पहिल्या षटकात धावा होत्या जास्त 16. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या. ती एक धाव जर पाहिली तर लेग बाईच्या माध्यमातून एक धाव ही कल्पेश मात्रच्या बॅटच्या सहाय्याने येताना दिसते. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केली होती. पुन्हा एकदा अपील झाली होती, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 19 धावा. सात बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत रवीच्या माध्यमातून. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूवरती. डीप बाकवास लेगला 1 बाउन्स. चेंडूला पकडला जाईल, फेकी होईल. तत्पूर्वी बॅकअप येताना दिसते आणि एक धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 20. पहिल्या 2 षटकात धावा आल्या. पहिल्या षटकात एक षटकार आला, त्यानंतर जर पाहिलं तर आता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात ते म्हणजे मिस्टर नील. 2च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 2 धावा जर पाहिलं तर लेग बाईच्या माध्यमातून आहेत. 2 धावा बॅटच्या साहाय्याने. टोटल जर पाहिलं तर 4 धावा या ठिकाणी खर्च झालेला आहेत. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा बॉल चालला मागे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. साईश 11 बाकीबार टीम जाऊन पोहोचते 22 धावा 1 गडी बाद. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची व्हॉलंटियर्स विनंती करतोय. समाज कार्य छान मनन साधा. गोरे गरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. थँक्यू रिजे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पहिल्या षटकात 16 होते. या षटकात कमी धावा आल्यात. जी सरासरी 16 होती ती मात्र आता 11 वरती येऊन पोहोचलेली आहे. जर सरासरी जर पाहिली तर जास्त प्रमाणात होती ती कमी प्रमाणात येताना जरूर दिसते. या ठिकाणी 22 धावा धावफटकावरती 1 गडी बाद. साईश 11 वाकीपाड्या संघाला आपण जरूर बघतायत. कल्पेश मात्र ऑन स्ट्राईक. स्वप्नील नंबर 3च्या षटकामधून पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता. व्यवस्थित बॅटच्या रडामध्ये येताना दिसत नाही. एक धाव कंप्लीट केली गेली. वेगाने यष्टीरक्षक पहा जबरदस्त, परंतु पाहता पाहता 2 धावा तर रोखू शकत नाही. 2 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 24. चांगले यष्टीरक्षक आहेत. वेगाने चेंडू पर्यंत गेले, पोहोचले आणि पाहता पाहता 2 धावा याही चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्यात. या षटकामध्ये जर पाहिजे तर कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील तो स्वप्नीलच्या माध्यमातून. परंतु कल्पेश आणि आता मध्ये रवी जास्तीत जास्त धावा या षटकामागे करायच्या आहेत, कारण की जी सरासरी जी होती 16ची ती 11 वरती येऊन पोहोचले. बॉलर आज स्वप्नील. स्ट्राईक वरती कल्पेश मात्रे. कल्पेश आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडल बॉल होताना दिसत नाही आहे. याच कारणास्तव जर पाहिलं तर धावा या सिंगल डबलच्या सानिध्यातून येताना दिसत. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 26.
2.2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत आणि 26 धावा धावफटकावरती आहेत. कल्पेश 5 बॉल मध्ये 8 धावा केल्या आणि दुसरा बॉल रवी डवले 8 बॉल मध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून वैयक्तिक येताना दिसत आहेत. रनअप मध्ये थोडासा बिघाड या ठिकाणी होताना दिसतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकात धावा येताना दिसल्या, दुसऱ्या षटकात धावा थोड्याशा कमी प्रमाणात येताना दिसल्या, परंतु स्वप्नीलने आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला TR नागले संघ जो फिल्डिंग करतोय, दुसऱ्या बाजूला साईश इलेव्हन वाकीपाडा जो बॅटिंग करतोय. इथे फटका चांगला आहे, स्ट्रगल करत होते कल्पेश, परंतु आता मात्र मिड ऑफ द बॅटने थेट चेंडूला पाठवले गेले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला कल्पेशच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. करोडो झाले ज्या षटकाराची अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये करत होती ती म्हणजे साईश इलेव्हन संघ. तो फटका आता मात्र जबरदस्त टायमिंग सहित कल्पेशच्या बॅटमधून षटकार आलाय. खुलवटव्याचा बॉल होता ऑन साइडला, आता मात्र चांगला फटका केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करत असताना निशांत यांना आपण जरूर बघतायत. या बॉलवरती एक सिंगल पास. स्वप्नीलच्या पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा खर्च केल्या, तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका गिळला आणि चौथ्या बॉलवरती 1 धाव संघाची धावसंख्या 1च्या माध्यमात जाऊन पोहोचते 33 धावा. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे साईश इलेव्हन वाकीपाडा संघ. 2.4 चेंडू फेकून झालेले आहेत. रवी डवले पहिल्या बॉल पासून आक्रमक खेळी करत आहेत. आतापर्यंत रवीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि विकेट जाण्याची शक्यता आहे आणि अशा रीतीने विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. साईश इलेव्हन वाकीपाडा संघाला रवी डवले बॅक टू द पवेलियन. 8 बॉल मध्ये 15 धावा वैयक्तिक केल्यात. दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. थँक्यू डिझे, वेलकम बॅक. 5 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत नंबर 3 चे षटक आपण जरूर बघतायत. ऋतिक आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना जरूर दिसत आहेत. धावा फटकावरती 34 झालाय. दुसरी धाव घेताना फलंदाज आउट झालेत. रवी ऋतिक मध्ये देखील जर पाहिलं तर क्षमता आहे. या मैदानावरती मोठमोठे फटके हवेच्या विरोधात देखील ऋतिकने खेळलेले आहे. ताकदीवरती जास्तीत जास्त स्ट्रोक आपण पाहिलेले आहेत, परंतु आज या मैदानावरती कशा प्रकारची खेळी राहील हे पाहणं महत्वाचं आहे. चौतीस धावा फटकावरती शेवटचा बॉल असेल ऋतिक पहिल्या तिसऱ्या षटकातील. त्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 4 आल्या, त्यानंतर षटकार पुन्हा एकदा एक सिंगल आली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राऊंडच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाते. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती ऋतिक. बॉल होते स्वप्नील. पहिलाच बॉल हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील डाऊन दी बॉल, परंतु हवेच्या लाटेवरती स्वार होत असताना ऋतिक मात्रेच्या बॅट मधून ट्रेड बॅक शॉट षटकार 6 धावा. मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या
वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 40 आहेत. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये साईश 11 वाकीपाडा संघाला आपण जरूर बघतायत. ऋतिकनी पहिल्याच बॉलवरती एक उत्तुंग षटका खेळत असताना जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी साधले गेले. कल्पेश म्हात्रे आतापर्यंत 7 बॉलमध्ये 15 धावा वैयक्तिक कल्पेशच्या बॅटमध्ये त्यांना दिसत आहेत. परंतु आता मात्र नंबर 4च्या षटकामध्ये मोनिश या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर बऱ्याच धावा येताना दिसल्या. दुसऱ्या षटकात देखील धावा कमी प्रमाणात. तिसऱ्या षटकात धावांचा जो वेग आहे तो देखील वाढताना दिसला. परंतु आता 4थ्या षटकात स्लॉग ओव्हरच्या षटकात स्लॉग हिटिंग कल्पेश आणि ऋतिकच्या माध्यमातून केली जाईल की प्रतिस्पर्ध्याचे संघाचे गोलंदाज मोनिश कमबॅक करून देतील. TR नागले संघाला हे देखील पाहणं महत्वाचं राहील. मोनिश त्या स्ट्राईकवरती कल्पेश म्हात्रे पहिला बॉल फेस करण्यासाठी ते तयार झालेत. ओव्हर दी विकेट ते बॉलर तयार. पहिला बॉल पाहिलं, निहाळलं आणि पाहतच राहिले चेंडूवरती. आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा आलाय. एक धाव अवंतरच्या माध्यमातून व्हाईट बॉल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 41 धावा. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आजचा पहिला दिवस आहे. प्रेक्षकांची देखील अल्लोड गर्दी या संपूर्ण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नागेश काका मैदानावरती चालू असलेलं भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा जर पाहिलं तर पाहत राहिले चेंडूवरती. आणि येस ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला. हेच पाहत असताना पंचाचा इशारा आलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मोनिशला कमबॅक करून द्यायचा आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही एक चांगला स्पेल हाताळणं अपेक्षित राहते संघाच्या माध्यमातून. परंतु पहिल्या 2 बॉलवरती 2 वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेत. बॉल तयार. मोनिश पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर रनअप मध्ये बिघाड होतो त्या वेळेला थांबणं तितकंसं महत्वाचं राहतं. आणि हेच पाहत असताना मोनिश थांबले. पुढे एकदा हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले. स्ट्राईक वरती कल्पेश असतील, नॉस्टेकवरती ऋतिक आहेत. ओव्हरती विकेटने या ठिकाणी चांगला फटका खेळला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भेदून सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. कल्पेशच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. तेवढं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का, तेवढं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. पहिला बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आणि पहिल्याच बॉलवरती चांगला फटका कल्पेशच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 46 धावा. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढे एकदा मोनिश तयार. कल्पेशसाठी खुलवा टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हिट तर होताना दिसला नाहीये. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. आणि एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 धावा. 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रुपेश मोरे जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती आउट झाले. त्यानंतर जर पाहिलं तर 18 धावा ज्याने 7 चेंडू मध्ये केल्या गेल्या ते म्हणजेच रवी डवले ते देखील आउट झाले. आणि आता मात्र कल्पेश आणि ऋतिक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इनेट नंबर 3 वरती कल्पेश आले होते. चांगली बॅटिंग आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून राहिलेली आहे. 9 बॉलमध्ये 20 धावा परंतु ऋतिकने आतापर्यंत एकाच बॉलमध्ये 1 षटकार मोठा ठोकलेला आहे. त्याच कारणाचं धाव गती जी आहे ती वेगाने वाढताना दिसते. ओहो यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि चांगला चेंडू म्हणू शकत नाही कारण की थोडासा बाहेर निघत असताना जर पाहिलं तर वाईट लाईन जी आहे ती क्रॉस केले. आणि हेच पाहत असताना पंचांनी इशारा दिला हा बॉल वाईट. पुन्हा एकदा एकेरी धावडे संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती 48 धावा. ऋतिकच्या बॅटमधून नेहमीच आपण मोठमोठे फटके पाहिलेले आहेत परंतु आता मात्र संघाला गरज असताना ते फटके पाहायला मिळतील का. हा बॉल वाईट. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे परंतु ती धाव येताना दिसत नाही. परंतु अवंतरच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत बरेच वाईट आलेत. मला वाटते पहिल्या 2 बॉलवरती 2 वाईट, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट म्हणजे 4 वाईट.
या संपूर्ण डावामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 6 वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत, 5 वाईट चेंडू, परंतु या षटकात आतापर्यंत 4 वाईट पाहायला मिळतात. म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये थोडीशी एक खराब कामगिरी मित्रमंडळीनं गोलंदाजच्या माध्यमातून होताना दिसते. या पुढचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु एक धाव जरूर कंप्लीट झालेली आहे. लेगबाईच्या माध्यमातून पंचांचा इशारा आलाय. या एकेरी धावडे संघाची धावसंख्या जर पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 50 धावा कंप्लीट झालेल्या आहे टीम साईश 11 वाकीपाडा संघाच्या. 3 चेंडूचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. TR नागले संघ एक बलाढ्य संघ म्हणून संघाला कित्येक वेळा आपण कामान्या परिसरामध्ये पाहिलेला आहे. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ क्लिअर करणारा कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार धमाकेदार चौकार. हा चेंडू आतापर्यंत 24 धावांवरती वैयक्तिक कल्पेश मात्र खेळताना दिसतोय. 54 धावा झाल्या धाव फटकावरती. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू फेकून झाले 3.4. आतापर्यंत जर पाहिले तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजावलेली आहे ती म्हणजे कल्पेश याने संघाला सावरत असताना, संघाच्या डावाला सावरत असताना चांगली कामगिरी. ऑन साइडला फटका याही वेळेला चांगला पाहायला मिळतोय. कल्पेश आता मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला. याही बॉलवरती जर पाहिलं तर मिस फिल्डिंगचा आलेला हा चौकार कल्पेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऑफस्टिकच्या बाहेर थोडेसे शफल झाले, तिथून जर पाहिलं तर व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाही, परंतु क्षेत्ररक्षक होते आणि पाहता पाहता जर पाहिलं तर बॉलला जज करू शकले नाहीत. बॉलने हुलकावून देत असताना 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चौकार निघून जातोय. 4 धावाने 58 धावा धाव फटकावरती. आपटून टाकण्याचा प्रयत्न, जसा बॉल टाकला तसाच पाठवला मैदानाच्या बाहेर. आणखीन एक षटकार कल्पेशच्या बॅट मधून. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. साईश 11 वाकीपाडा जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 64 धावा आणि 65 धावा विजयाकरिता लक्ष असेल TR नागले या संघासमोर. अशी आहे पावर पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका, नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका, सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, भोईर ब्रँड इज ब्रँड. चला चांगलं संगीत जरूर आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 64 धावा झाल्यात आणि आता मात्र 65 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये साईश 11 वाकीपाडा संघाला आपण जरूर पाहतायत. निशान म्हात्रे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे आयोजक आहेत. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नायगाव दरबारचे प्रूफ प्रायडर सूरज सोनी यांच्या माध्यमातून संपूर्ण या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच. IPL ट्रॉफीज प्रमाणे लुक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला प्लेइंग 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरवायची आहे ती म्हणजेच साईश 11 या सगळ्यांना विनंती करतोय. रवी डवले, कौशिक बिट्टू, संतोष असतील, कल्पेश म्हात्रे असतील, त्याचबरोबर ऋतिक म्हात्रे असतील, केवल असतील, परम गिल यांना देखील आपण जरूर बघतायत. रुपेश मोरे यांना देखील आपण जरूर पाहतायत. जितू म्हात्रे हे देखील आहेत प्लेइंग 11 मध्ये म्हणजेच
आज चांगला संघ आहे तो म्हणजे साई शिलेवन वाकीपाडा संघ. आजच्या दिवसात कशा प्रकारचा खेळ राहतो हे देखील पाहणं महत्वाचं राहील. 64 झाल्यात, 65 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या दुसऱ्या डावात आपण आवाज ऐकणार आहात. अक्षयजी 60 धाव्यांचा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू विजय. जिंकायला टार्गेट सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. चौसष्ट झाल्यात आणि 65 धावेचं आव्हान समोर ठेवलंय साई स्पोर्ट वाकेपाडा या टीमने. पहिल्या इनिंगचा विचार केला ना तर जबरदस्त बॅटिंग रवी डवलाने सुरुवात केली होती, पण तो जास्त चेंडू फेस केले. त्यानंतर जर विचार केला तर रुपेश स्वस्त्यात बाद झाला, पण तो कल्पेशची जबरदस्त इनिंग. 34 धावा 12 बॉल मध्ये आणि ऋतिक मात्रेचा एक षटकार. असा जर विचार केला तर टोटल धावसंख्या आहेत 64. 65चं टार्गेट सेट. चला फिल्डिंग लावून घ्या. नागले टीमची सलामीची जोडी निशांत आणि एका साइडला हर्षद. चला जिंकलेली टीम आपले कॅप्टन आमच्यापर्यंत या. निशांत मात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व चहू बाजूने फेरफटका मारलाय, पाहिलाय. या स्पर्धेमध्ये सर्वजण ओके आहेत ना? टिवरीचा आलाय. दत्ताली टीम तुमचा आहे उद्या. एक्स्ट्रा मेंबर चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. आणि जय महाकाळ मालजीपाडा आपला एक्स्ट्रा मेंबर. आज एक गाव एक फॉर्मॅट आहे म्हणूनच आपण ही स्पर्धा बघतोय. कल्पेश पात्रे बॉलिंग मार्क वरती.
गेम ऑन. पंच इशारा करतायत दोन्ही टीमला दिव्य हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल कल्पेश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल फुल टॉस. बॉल आतमध्ये वळणारा बॉल. फ्लाइट दिली होती या चेंडूला. बॅटर देखील स्वतःला कोसतोय. गोलंदाज देखील ठाऊक आहे की किती गॅप होता. जवळ जवळ जवळून स्टंपचा बॉल गेला. ड्राईव्ह केला ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ एकच धाव. 2 बॉल 1 रन. BBA चॅम्पियन पुरस्कृत NC अधिकृत ही स्पर्धा आपण बघतोय. भव्य दिव्य सभापती चषक 2025 हा टेनिस क्रिकेटचा थरार. आणि आज सर्व जे टीम्स आहेत एक गाव एक फॉर्मॅट. जास्तीत जास्त चॅम्पियन क्रिकेटचे संघ पाहायला मिळतात, परंतु एक गाव एक. आणि या स्पर्धेचे जे नियम आहेत त्याचंच पालन तुम्हाला करावं लागेल. आडव्या बॅटने चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे जितू आणि जितूचा स्ट्रगल राहिलाय. इथे जितूने केले मिस फील्ड. जाईल चौकार. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होणार. वसई विरार मध्ये आहे होणार. थँक्यू. पत्तूपेकर अंकुश स्मृती दत्ताळी आपला एक एक्स्ट्रा मेंबर किंवा कॅप्टन पाठवा चिठ्ठ्या पाहण्याकरता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका. यावेळी मात्र अनसक्सेसफुल. कौशिक बिट्टूला काढले शोधून. त्याने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. हर्षदला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव. म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. थँक्यू. चला पालनापाडा टीमला अगोदर बाय मिळाले म्हणून त्यांच्या विरुद्ध पहिला मॅच कोणाचा असेल हे पाहिलं जाईल. लाईव्ह चिठ्ठ्या टाकल्या जातात. सूरज केनीने चिठ्ठी उचलले. पहिला मॅच पत्तूपॅकर अंकुश स्मृती दत्ताळी हा पहिला मॅच असेल पालनापाडा विरुद्ध. दोन्ही कॅप्टन इथेच थांबतील. त्यानंतर सूरज केनीने चिठ्ठी काढले आणि त्यांनाच बाय आहे. टीव्ही स्पोर्ट टीव्हीला बाय आहे. कॉंग्रॅच्युलेशन. भूमीत नाराज दिसतोय परंतु सूरज खुश आहे. प्रसाद बुटेने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. आणि इथे कव्हरला फटका खेळलाय. कव्हरला मात्र पुन्हा एकदा केवळने चांगला झेल घेतलाय. आणखीन एक विकेट डाऊन. पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला 5 बॉल मध्ये 2 विकेट 5 रन. जबरदस्त गोलंदाजी. भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. त्याची साऱ्यांना लागली गोडी. त्याची साऱ्यांना लागली गोडी. थँक्यू. 5 बॉल 5 धावा 2 विकेट. जबरदस्त बॉलिंग अटॅक. साई स्पोर्ट्स वाकीपाडा ऋतिक म्हात्रे यांच्या सुपुत्राचं हे नाव आहे आणि त्याच्याच नावाने आज संघ उतरलाय. नावाप्रमाणे काम केलंय सध्याच्या घडीला. आणि कल्पेश म्हात्रे ब्रदरचा ब्रँड चांगली गोलंदाजी करतोय. टॉस करण्याकरता यायचंय अंकुश स्मृती पत्तूपेकर दत्ताळी आणि पालनापाडा. दत्ताळी टीमचा कॅप्टन आहे. पालनापाडाचा आलाय. मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे. नंदू भाऊ त्या ठिकाणी गेले परंतु हॅट्रिक हुकली गेली.
हा झेल का झाला नाही हा प्रश्न कल्पेशला देखील पडलाय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाला आपल्या करिअर मध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक हवी असते. तो प्रामाणिक प्रयत्न कल्पेशने केला होता, परंतु फिल्टरने तो साथ दिला नाही. हा सहज गतीने झेल सोडला गेला. पहिली ओव्हर राहिले कल्पेश म्हात्रेच्या नावावर. धावपळक जर विचार केला तर धावा आहेत 5, 2 विकेट 1 ओव्हर. दत्ताली टीम आपला कॅप्टन पाठवा प्लीज. आणि ज्यावेळी सेकंड राऊंडला सुरुवात होईल ना त्यावेळी कंपल्सरी शूज परिधान करणं बंधनकारक असेल. ट्रॅक टी शर्ट आणि शूज एकसारखं नसलं तरी स्पोर्ट्सचं असायला हवं, आयोजकांनी माहिती दिली. निशांची बॅट लागली तर मोठ्या धावा येऊ शकतात समोरच्या दिशेने, परंतु कल्पेश म्हात्रे आज ते चुकीच्या ट्रेन मध्ये बसले ना तरी बरोबरच्या ऍड्रेस वरती जातील. कारण की जिथे बघावं तिथे सध्या कल्पेशच नाव दिसते ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर आणि आता ऍज अ फिल्डर म्हणून. विकेट डाऊन. चला टॉस करूया आपण. सूरज सोनी नायगाव दरबारचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. पहिला निशांत म्हात्रे यांचे चरण स्पर्श केले त्यांनी आणि त्यानंतर टॉसला आल्यात. असं वाटते सेम टी शर्ट आहे की काय दोघांचे, निखिल आणि सोनूचे, म्हणून कन्फ्युजन झालं की दत्ताली टीम कोणती आणि पालनापाडा टीम कोणती. पालनापाडा टॉस जिंकलाय. डिसिजन काय सोनू? गोलंदाजी. मागील स्पर्धा आठवेल दत्ताळी विरुद्धच झाली होती, ती क्वार्टर सेमीफायनल, आणि त्या मॅच मध्ये सोनूवरती भरोसा होता परंतु निराश केलं होतं. आज चान्स आहे या मैदानावर जिंकण्याकरता. रुपेश मोरे पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रे, पुन्हा एकदा रुपेश मोरे बॉलिंग करता. रुपेश मोरेने सेम लेन सेम टप्पा आणि तेवढंच व्हेरिएशन होतं आणि पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय लॉंग ऑनच. कल्पेश म्हात्रेने आणखीन एक झेल टिपलाय. विकेट डाऊन. सध्या मालिकावीरच्या रेस मध्ये जर कोण नंबर 1 ला असेल टॉप मध्ये तर कल्पेश म्हात्रेचं नाव त्या रेस मध्ये आलंय. निखिल पाटील देखील आहे, परंतु कल्पेश म्हात्रेने जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी आणि सलग 2 कॅच घेतल्यात. रोशन आलाय मैदानाच्या आतमध्ये. आज नागले टीम कांबण पट्ट्यामध्ये, चिंचोटी पट्ट्यामध्ये त्या परिसरामधला एक ताकदवर संघ आहे. तो समोर आहे साई स्पोर्ट वाकीपाडा टीम, आणि आता रुपेश मोरे देखील हॅट्रिक वरती आलाय. सलग दुसरा गोलंदाज या दुसऱ्या इनिंग मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये हॅट्रिक वरती आलाय. एक हॅट्रिक हुकली होती, कॅच सोडला होता नंदकुमार भोईर यांनी. बघूया आता रुपेश मोरेची गोलंदाजी, हॅट्रिक होईल का? फुलटॉस बॉल, इथे मात्र स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता. वाकीपाड्याचा हेट मायर त्या ठिकाणी आहे ऋतिक, आणि इथे मात्र 2 धावा, 2 धावत संख्येने धावफलक केला आकार आलाय.
सध्याच्या घडीला खूप उशिराने हे धाव फलक पुढे आलंय 7च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल या मैदानावर. कोणत्याही क्षणाला षटकार लागतायत. हवेचा जोत बॅटरच्या पक्षामध्ये आहे म्हणून त्याच अनुषंगाने व्यवस्थित कनेक्शन करून हवेच्या झोतांवरती चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा थोडासा लांब बाहेर निघणारा बॉल. काय डाय मारतील जितू. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केल्यात. प्रमोशन केले जितूचं. मगाशी बाउंड्री लाईन वरती टच होते त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये त्यांना घेतलंय. धावपळक जर विचार केला तर 9 धावा 4 बॉल. आमचे स्कोरर मयूर म्हात्रे जबरदस्त स्कोरिंग करतायत. स्लोवर वन चेंडू होता. पुन्हा एकदा व्हेरिएशन आहे. नक्कल बॉल जास्त प्रकारे टाकले जात आहेत या गोलंदाजच्या माध्यमातून. 5 बॉल फलकावरती धावा आहेत 10 रन्स. 65चं टार्गेट असताना अजूनही 13 बॉल 55 धावसंख्येची गरज. होऊ शकतात या ग्राउंड वरती सर्व काही पॉसिबल आहे. बराच काळ चेंडू हवेत होता. गोलंदाज जातोय चेंडूच्या मागे. यावेळी मात्र हा कॅच खूप दूर होता आणि जिथे कोणीही क्षेत्ररक्षक नव्हतं तिथे मात्र या 2 धावा येत आहेत. ओव्हर झाल्या 2 धावफलकावरती धावा आहेत 12 धावा 4 विकेटच्या नुकसानवर. आतापर्यंत 65चा टार्गेटचा पाठलाग करत असताना येणारे जर बॉलचा विचार केला तर आहेत 12 मध्ये पाहिजे आहेत 53 धावा. 12 बॉल 53 धावसंख्येची गरज. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि तेच औचित्य साधून ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून सुमधुर गाणी. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. थँक्यू. अनेक संघांना मी पाहिले जवळून. नागले टीम असेल त्यानंतर कामन टीम, चिंचोटी टीम, तिकडच्या पट्ट्यामधले हे दादा संघ आहे. तो स्ट्रगल राहिलाय भरपूर. ती ट्रॉफीची शोध नेहमीच राहिलाय. ती भूक राहिलय आणि कामन नागली टीम देखील एक ताकदवर संघ आहे. सध्याच्या घडीला अडचणी निर्माण झाल्यात. गोलंदाजांना जो मार पडलाय या 65चा पाठलाग करत असताना 65 धाव्यांचं. सुरुवात तिची ओव्हर फार महत्वाची होती. कल्पेश म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली आणि तीच गोलंदाजी कंटिन्यू ठेवली रुपेश मोरेने. मैदानाच्या आतमध्ये आलाय परम गिल. मागील 2 वर्षामध्ये हा खेळाडू या टीम मध्ये इन झालाय आणि जबरदस्त परफॉर्मन्स देत राहिलाय. एक वेगळी ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म चा मारा. पहिलाच बॉल परम गिलचा. चांगला बॉल. नंदू भाऊ फिल्डिंग करताना एक वेगळी ऍक्शन त्यांची नेहमीच पाहायला मिळते. जितूने काहीतरी कानमंत्र दिलाय की काय परम गिलला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती इथे मात्र जबरदस्त फटका. आळाय चौकार. 4 धावा.
दोस्तीची गाणी देखील लागतील. मृणाल म्हात्रे आणि मंथन करता ही दोस्ती तुटायची नाही. मुन्नांनी सांगितले नक्कीच आम्ही सख्खे मित्र आहोत. फुलटॉस बॉल यावेळी जितू काय डाय मारून बॉल अडवतील का? जितू अडवू शकतो आणि अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग आणि दाखवून दिले येतो मेरे बाये हात का केले. त्या प्रकारे चेंडू अडवलाय एका हातामध्ये. प्रोफेशनल क्रिकेटर प्रमाणेच हा चेंडू अडवला. धाव पळक 2 पुढे 19. पुन्हा एकदा मिडॉनच्या वरून केल्या रवी डवळा त्या ठिकाणी आहे मात्र चेंडू थांबणार नाही. इन टू द गॅप मधून येईल सभापती चषक चौकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. थँक्यू. मागील जी मालजीपाडा टीम मॅच जिंकली होती तिथे विशाल पाटील यांनी सांगितलं होतं की मॅन ऑफ द मॅच त्यांना जी ट्रॉफी भेटली नक्कीच मालिकावीरच्याहून कमी नाही आहे. आणि त्यांची देखील इच्छा झाली की मालिकावीर त्यांना मिळावी. त्यासाठी ते प्रयत्न करतीलच मालजीपाडा टीम देखील. पण तो आकर्षित करणाऱ्या ट्रॉफी आहेत. प्रत्येकाला हव्याशा ट्रॉफीज आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. 4 बॉल परम गेल आणि इथे मात्र केलपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल नो बॉल आणि तेच पाहिले गेले. येणारा बॉल फ्री हिट. दुसरे अंपायर विशाल पाटील देखील आहेत. आता नजर आमची त्यांच्यावरती पडले. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. परम गिल नेहमीच फ्री हिटचा बॉल चांगला टाकत असतो. मोठा फटका खेळून देत नाही. एकच धाव 5 बॉल आणि फळकावरती धावा आहेत. काम 25 धावा आणि जितूचा गायडन्स नेहमीच राहिलाय परमगिलला. जबरदस्त ड्राईव्ह. कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव 3 ओव्हर आणि फळकावरती धावा 26 धावा. 65चा पाठलाग करत असताना एकतर्फा मॅच असंच म्हणू शकतो आपण. असं म्हणायला वावगा ठरणार नाही पण तो कितपर लढत राहील. TR स्पोर्ट्स नागले टीम. गिव्ह एक छोटासा डीजे ब्रेक. 6 बॉल 39 ची गरज. 6 बॉल 39. नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. सध्या या स्पर्धेचे 1 मॅन आर्मी निशान म्हात्रे आणि नक्कीच कौतुक करेन त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण BVA चॅम्पियन टीमचं. सुंदर आयोजन नियोजन आणि नक्कीच सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि सर्व ठिकाणी ते देखरेख देखील करतायत चहू बाजूने. कुठे काही कमी पडून दिलेलं नाही या स्पर्धेमध्ये. म्हणून निशान म्हात्रे यांचं कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांची टीम त्यांच्या पाठीशी नेहमीच आहे. 26 धावा 4 विकेट. सभापती चषक 2025 आपण बघतोय आणि दिमागदार हा सोहळा टेनिस क्रिकेटचा. रवीचा पहिला बॉल. बॅटची एज आणि चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. बॅटची एज लागल्या पंचांकडे पाहिलं देखील नाही. इथे मात्र हा बॅटर बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. थँक्यू. आज साई स्पोर्ट
वाकीपडा फायनल मध्ये आला ना तर ऋतिक म्हात्रे नक्कीच आपल्या टीमला टी शर्ट देतील, 100% सांगितले त्यांनी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. ऑन साइडला कौशिक बिट्टू आहे. सर्कलच्या बाहेर ते राहतात, सर्कलशी चांगलं नातं आहे. 27 धावा. औपचारिकता शिल्लक आहेत. बिट्टू पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय आराम के साथ. भावेश म्हात्रे यांनी पारितोषिक लावले. जितू यांनी कॅच घेतला तर 500 रुपये. हुकचा फटका इंटू द गॅप मधून निघून जाईल सरळ. चेंडू सीमारेषी पार. सभापती चषक चौकार. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. 4 बॉल 32 धावा. कुठेतरी 40-50चा टार्गेट असतं तर जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न केला असता, पण तो टार्गेट फार मोठं होतं 4 ओव्हर मध्ये वाऱ्याच्या अपोजिट खेळत असताना. पुढचा मॅच किती ओव्हर आहे? 3 ओव्हरचा यापुढे होणारा मॅच असेल. पालनापाडा टीम आणि दत्ताली टीम 3 ओव्हरचा मॅच असेल. इथे आउट झाला आणखीन एक बॅटर. 5 बॉल शेवटचा बॉल. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो थँक्यू. तो वन- 5 बॉल 32. म्हणजेच अर्ध्या धावसंख्येपर्यंत देखील पोहोचू शकलेला नाही आहे TR नागले. परंतु नागले टीम आहे, कमबॅक करणारा संघ आहे आणि लवकरच ती दहशत निर्माण करेल या जुचंद्र नगरीमध्ये. TR स्पोर्ट्स नागले हीच अपेक्षा आहे. 1-2 मॅच हरलात म्हणून तुम्ही खराब संघ होत नाही. चांगला परफॉर्मन्स देत राहा, प्रॅक्टिस करत राहा, कमबॅक करत राहा. यश तुमच्या पदरामध्ये नक्कीच येईल. आणि या क्षणाला साई स्पोर्ट वाकीपाडा नाव लकी ठरले आणि पहिली मॅच आराम के साथ 1 साइड मॅच जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक, टफ लक TR स्पोर्ट्स नागळे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला आम्ही आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच कल्पेश म्हात्रे. आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन.